बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आणि आता बातम्या विस्तारानं। प्लास्टिकच्या अतिवापरामुळे पर्यावरणाचा नाश होतोय। आगामी 100 दिवसात कोल्हापूर प्लास्टिक मुक्त करूया आणि आदर्श मॉडेल तयार करूया असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं। जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था, व्यापारी संघटना, स्वयंसेवी संस्था आणि पर्यावरण अभ्यासकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ते बोलत होते। अनेक नद्या, नाले आणि जमीनही प्लास्टिकमुळे प्रदूषित झाली आहे। त्यामुळे प्लास्टिक बंदी अभियान कायमस्वरूपी असणं ही काळाची गरज आहे असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। 25 ऑगस्ट ते 3 डिसेंबर या कालावधीत 100 दिवसांचं प्लास्टिक मुक्ती अभियान राबवण्यात येते। 100 दिवसात प्लास्टिक दूर नक्की करणार आमचं कोल्हापूर या टॅगलाईनखाली कोल्हापुरात प्लास्टिक बंदी मोहीम सुरू झाली आहे। या अनुषंगानं कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली। यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, जिल्हा सहआयुक्त नागेंद्र मुतकेकर यांच्यासह सर्व शासकीय विभागांचे प्रमुख, पर्यावरण तज्ज्ञ, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते। कोल्हापूर जिल्ह्यात प्लास्टिक बंदी प्रभावीपणे लागू केली जाईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगून प्लास्टिकमुळे पर्यावरणावर होणाऱ्या गंभीर परिणामांची त्यांनी माहिती दिली। प्लास्टिकचं विघटन होत नसल्यानं जमीन, नद्या, समुद्र आणि हवेतील प्रदूषण वाढतं। शिवाय प्लास्टिकचे सूक्ष्म कण अन्नसाखळीत प्रवेश करून मानवी आरोग्याला धोका निर्माण करतात। प्लास्टिक बंदी अभियानाला सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, महाविद्यालय, मंदिरं, उद्योजक, व्यापारी, हॉटेल, फेरीवाले यांनी यशस्वी करावं, कारण पृथ्वीच्या अस्तित्वासाठी प्लास्टिक बंदी होणं गरजेचं आहे असं अमोल येडगे म्हणाले। तर मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी ग्रामीण भागात प्लास्टिक बंदीसाठी ग्रामस्थांनीच पुढाकार घ्यावा, आपल्या पुढील पिढ्यांना चांगलं पर्यावरण देण्यासाठी सर्वांनी प्लास्टिक बंदी उपक्रमाला साथ द्यावी असं आवाहन केलं। दरम्यान या बैठकीत सर्वांनीच प्लास्टिक बंदीची शपथ घेतली। तर स्टील बँक सुरू केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी विदुला स्वामी यांचं विशेष कौतुक केलं। यावेळी संजय शेटे, राहुल मगदूम, दिलीप पोवार, उदय गायकवाड, संजीव चिपळूणकर यांनी विविध सूचना मांडल्या। प्लास्टिक बंदीला पर्याय म्हणून कापडी पिशवीचा जास्तीत जास्त वापर करावा, 50 मायक्रॉनपेक्षा कमी प्लास्टिक उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी, विक्रेत्यांसह प्लास्टिक पिशवी घेणाऱ्या ग्राहकावरही दंडात्मक कारवाई करावी असे मुद्दे या बैठकीत मांडण्यात आले।